पाहायला मिळते. आतापर्यंत प्रभावी सुरुवात दिवस क्रमांक 3 CPL 2025 पर्व 4. 3 चेंडू हाताळलेत, जखडून ठेवलाय. आणि बघा क्रिकेटच्या पटलावरती मोस्टली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो लेफ्ट रायटी कॉम्बिनेशन, परंतु डावखुऱ्या फलंदाजाला जखडून ठेवलाय आणि तदनंतर एक आतापर्यंत नियंत्रित षटक आहे सज्ज झालाय. पुन्हा एकदा इथे बघा काय सुरेख गोलंदाजी आहे, काय सुरेख गोलंदाजी आहे. मी अभिला विचारलं होतं, सिद्धेश खाडगे हा एक तुमच्या संघामध्ये चांगला गोलंदाज आहे, त्याच्याबद्दल त्याने सांगितलं होतं की खरोखरच आमच्याकडे युवा देखील आहेत. दीपक सरका एक सिनियर खेळाडू आहे, महेश आहे, सिकंदर आहे, याची बॅट बोलली होती सुधीर भोसले स्मृतिचषक स्पर्धेत. आणि ते एक युवा आणि अनुभव असा हा एक संघ दुर्गाईल यांचा पाहतोय. इथे बघा पंचांच्या हात समांतर, क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक धाव अवांतर धावेने संघाची स्थिती होते. डावातील षटक क्रमांक पहिलं, धावसंख्या होती 3 धावा. आजच्या सत्रात होणारा यानंतरचा सामना असेल TWG डॉमिनेटर्स विरुद्ध वैभव 11 बेस्ट वर्सेस बेस्टची आणखीन एक लढाई असणाऱ्या मैदानाच्या मध्यभागी. पुन्हा एकदा सज्ज झाले. राऊंड विकेटचा मारा सिद्धेश, दीपकच्या बॅटमधून निघालेला फटका कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. यस, हा देखील एक युवा खेळाडू आहे. वीरेन यस आपण पाहिलं तर फिटनेसमध्ये जॉईन झालाय आणि युवांच्या लिस्टमध्ये एक चांगली कामगिरी वीरेनच्या माध्यमातून पाहतोय. आणखीन एक धावसंख्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या होते 4 धावा. षटक क्रमांक पहिलं CPL 2025 पर्व 4. स्ट्राईकवर अक्षय, सुरेख गोलंदाजी आहे आतापर्यंत. पॉवर प्लेच्या षटकात सज्ज झाल्या. पुढचा चेंडू राईट मोर द विकेटचा मारा. हो, इथं मात्र अक्षयच्या बॅटमधून निघालेला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, 1 बाउन्स, चेंडू सीमारेखा पार, चेंडू परार. अक्षयच्या बॅटमधून तो दमदार असरदार आजच्या दिवसाचा पहिला CPL चौकार. डीजे थँक्यू. इथे बघा यस, आतापर्यंत म्हणजे बघा जेव्हा चेंडूला पुढे ठेवलं तेव्हा डॉट येताना पाहिलं. तदनंतर बघा इथे एक आखूट टप्प्याचा चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि मिडॉनच्या पट्ट्यात सर्कलचा पुरेपूर फायदा घेताना एक चौकार मात्र येतो, जो की अत्यंत महत्त्वाचा होता. षटक क्रमांक पहिलं मात्र संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे बिनबाद 8, कारण पहिल्या 5 चेंडूवरती केवळ 4 धावा दिल्या होत्या. चांगली गोलंदाजी होती, परंतु अक्षयला माहीत आहे की पॉवर प्लेमध्ये आक्रमण करावं लागेल. पहिला मॅच आहे आणि जर का आपल्याला 2 गुणाने अकाउंट ओपन करायचं असेल या स्पर्धेतील, तर कमीत कमी प्रतिस्पर्धी संघासमोर 60, 65, 70 धावांचं टार्गेट ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कारण कालच्या सत्रात बिग धावांचा पाठलाग करताना आपण सक्सेसफुल होताना पाहिलं आहे. सो इथे पहिला मॅच आहे आणि ते मात्र अशा वेळी मैदानाचा अंदाज या सर्व गोष्टी असतात. परंतु चांगली सुरुवात आहे. बिनबाद 8. तदनंतर गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला चेतन, वेगवान गोलंदाज आहे. क्रिकेटपासून थोडासा दूर होता, परंतु पुन्हा एकदा कमबॅक केले CPLच्या माध्यमातून. आणि ते मात्र यस आपण बघा डावखुरा दीपक स्ट्राईकवर असेल. चेतनचा पहिला चेंडू, इथं आपण पाहता फुल टॉस चेंडू होता, सुरेख फटका, मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय दन दन करत सीमारेखा पार. दीपकच्या बॅटमधून आणखीन एक सुरेख ब्रँडेड चौकार. यस डीजे थँक्यू. इथं बघा काय स्वागत केलंय, स्वॅक्स से करेंगे. यस, चेतन का स्वागत. सुरेख चौकार इथं आपण पाहिलं तर चौकाराने स्वागत केलं षटक क्रमांक 2चं. इथे बघा यस आपण पाहिलं तर नक्कीच जोरदार अपील होतं, सांघिक अपील होतं. सर्व खेळाडूंना आपण पाहिलं चेअरअप केलं जातं, अपील केलं जातं आणि काय कमबॅक केलं बघा. या पहिला चेंडू टाकला होता, षटकातील फुलटॉस चेंडू होता, सुरेख फटका होता, दिशा दिली होती आणि तदनंतर बघा काय कमबॅक केलं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जोरदार अपील होतं, परंतु यस कनकुटकर सरांनी ते अपील फेटाळून लावलंय, नॉट आउट घोषित केले. तदनंतर पुन्हा एकदा सज्ज झाले गोलंदाजी मार्कवर सिनियर खेळाडू दीपक पवार यांच्या माध्यमातून त्यांना कानमिंत्र दिली जातात. दीपकने देखील RPLमध्ये सुधीर भोसले स्मृतिचषक स्पर्धेत चांगली फलंदाजी केली होती, इथे देखील करावी लागेल. परंतु इथे बघा पॉवर प्लेचे षटक आहे, सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं, डीप मिड विकेट आहे. होय ते बघा दीपकच्या बॅटमधून निघालेला चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार येतोय. बिग आउट ऑफ द पार्क. CPL आजच्या दिवसातील पहिला षटकार. डीजे
थँक्यू. इथे आपण पाहिलं तर 18 धावा फलकावती लागतात. षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. इथे बघा चौकार डॉट षटकार आणि इथे मात्र दीपकला मैदानावरती शांत बसवणे फार मोठं गोलंदाजासाठी कौशल्य असेल, कारण तो आक्रमक बॅटर आहे. इथे मात्र सुरुवात केली आक्रमकीला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे बघा एक तेरी तो मेरी एक मेरी, ईट का जवाब प्रत्तर से, प्रश्न का जवाब उत्तर से. चौकार षटकाराचं प्रत्युत्तर झालं क्रिकेटच्या याच पटलावरती. इथे मात्र विकेटने फलंदाज बाद धक्का क्रमांक 1, विकेट गिरता हुआ फिर से एक बार डीजे बजता हुआ. डीजे कॅरी ऑन. थँक्यू. अभिजित यांनी जो झेल टिपला त्यासाठी सुर्वे स्पोर्टचे मालक रघुनाथ सुर्वे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आजच्या दिवसातील पहिलं कॅश प्राईज. यस, आपल्या शेअर मार्केटला सुरुवात झाले. शेअर मार्केट ऑन देखील झालंय. अभिच्या माध्यमातून इथे 100 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तदनंतर पाहूया 18 या धावसंख्येवरती संघाला बसलेला पहिला धक्का. पहिल्या षटकात थोडंसं स्ट्रगल करताना पाहिलं होतं दीपकला, परंतु या षटकाने सुरुवात चौकारांनी केली. एक षटकार देखील मारला, परंतु चेतनने देखील दाखवून दिलं आहे की यस, मी देखील या स्पर्धेत खेळण्यासाठी आलो आहे. मी देखील दुर्गा 11 संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. मला संधी मिळाली, मी देखील संधीचं सोनं करणार प्रत्युत्तर दिलं आहे. एक गडी बाद 18 धावसंख्या. तदनंतर इथे बघा आणखीन एक रिप्लेसमेंटसाठी पाठवलं जातं डावकुरा. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण नलावडे, एक आक्रमक बॅटर आहे. यस, आपण पाहिलं तर वालुपे संघातून खेळताना आपण त्याला पाहिलंय. यस, आपण पाहिलं तर पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा असेल. आखूट टप्प्यात चेंडू होता, सुरेख फटका, कार्पेट शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतोय. यस, मिड विकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्र, चांगलं फेक, एकदम मात्र मिळते एका धावेने. यस, प्रवीण आपलं खातं उघडत आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर माफ करा षटक क्रमांक दुसरं चालू असताना धावसंख्या होते 19 धावा. झुलाई वालुपे संघातून प्रामुख्याने खेळताना पाहिलंय आपण ह्या प्रवीण नलावडेला. आणि तदनंतर इथे मात्र CPLच्या माध्यमातून दाखल झालाय प्रत्येक 11 या संघातून. अक्षय सलामीचा फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहिला होता. तदनंतर सज्ज झाला पुन्हा एकदा चेतन राईट आउट द विकेटचा मारा. हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर टायमिंग मात्र होत नाही. फटका फसलाय, झेल देखील सुरेख टिपलाय आणि अशा प्रकारे अक्षयची खेळी संपुष्टात येते. यस, आपण पाहिलं सुरेख झेल टिपलाय. धक्का क्रमांक 2, फिर से एक बार विकेट गिरता हुआ, फिर से एक बार स्वराज डीजे बजता हुआ. डीजे. थँक्यू डीजे. येस, आपण पाहिलं तर फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहतोय CPL 2025 दिवस तिसरा, मॅच नंबर पहिला. आणि या 2 षटकात काय घडलंय बघा. पॉवर प्लेच्या 2 षटकात पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 8. आणि तदनंतर बघा दुसऱ्या षटकात एकंदरीत या षटकात धावा आल्यात म्हणजे 10. आणि तदनंतर मात्र 2 फलंदाजांना बाद केलंय. म्हणजेच सलामीची जोडी जी होती ती आपण बेंचवरती म्हणजे डगआउटमध्ये पाहतोय. चांगलं षटक होतं आणि पॉवर प्लेमध्ये आक्रमण होतं. एक षटकार एक चौकार आला, परंतु त्याने देखील प्रत्युत्तर दिलं. आणि जे प्रमुख फलंदाज होते त्यांना मात्र आपण पाहतोय डगआउटमध्ये. त्यानंतर मैदानात कोण येतोय तर नक्कीच नो डाऊट पालिशी बिलॉंग करणारा अजय चव्हाणला आपण पाहतोय. आतापर्यंत ज्या स्पर्धा झाल्यात, काने स्पर्धा असेल, RPL असेल, सुधीर भोसले सूचीचषक स्पर्धा असेल आतापर्यंत ज्या एकंदरीत स्पर्धेमध्ये मी समालोचन केलं, जेव्हा अजय खेळला तेव्हा त्याने एफर्ट्स दिले, चांगली कामगिरी केली. ऑलराऊंडर खेळाडू आहे. आणि इथे बघा प्रत्येक 11च्या माध्यमातून आयकॉनिक खेळाडू म्हणून खेळताना असेल. तदनंतर गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाज अफ्ताब आपण पाहतो अलोरीशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आई महाकाली शिरगाव माफ करा, अलोरी 11 संघाचा एक दर्जेदार खेळाडू आहे.
आणि जेव्हा जेव्हा IPL माफ करा, जेव्हा जेव्हा CPL होती ना, ह्या खेळाडूला चांगली बोली लागते. इथे मात्र प्रत्येक 11च्या माध्यमातून आफताब सज्ज झाला आहे. षटक क्रमांक 3, राऊंड विकेटचा मारा. हो, वाईड यॉर्कर क्रिकेटच्या पटलावरील अत्यंत सुरेख चेंडू. एका धावेसाठी ट्रॅव्हल होतोय. तदनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 20 20 धावा माफ करा फलकावरती लागतात. डावातील षटक क्रमांक 3. पावलेटची 2 षटकं संपलेत. क्षेत्ररक्षण पांगवलं जात आहे. बघा, सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेतन आपण पाहतोय. नक्कीच एक खेळाडू जातोय काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात, एक खेळाडू आहे मिडनच्या पट्ट्यात दीपक पवारला आपण पाहतोय. लॉंगऑफच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे सर्कलच्या आतमध्ये कव्हर. तदनंतर पॉईंटच्या पट्ट्यात एक खेळाडू, तदनंतर एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात सिद्धेश याला आपण पाहतोय. तर दरम्यानच्या पट्ट्यात सर्कलच्या आतमध्ये सिकंदर शिंदे आहे. अभि आहे शॉर्ट फाईन लेगला. पुढचा चेंडू. हो, इथे बघा रिव्हर्स स्वीपचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, सुरेख क्षेत्ररक्षण आहे. खरोखर मी तर म्हणेन सुरुवातीपासून सांगतोय प्रत्येक स्पर्धेत की थर्डमॅन आणि फाईन लेगला क्षेत्ररक्षण करणं म्हणजे फार फार म्हणजे एक कौशल्य असतं. आणि तदनंतर तिथे अनइवन बाउन्स होतो, चेंडू वळतो फिरतो. कारण अनइवन बाउन्स देखील आहेत, परंतु नक्कीच संघासाठी धावा वाचवल्यात. एक धाव मात्र मी ती धावसंख्या होते 21 धावातील षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. इथं आपण पाहिलं तर आपण पाहिलं तर 21 धावा फलकावरती लागलेत. पुन्हा एकदा सज्ज झाले. आफताब राऊंड विकेटचा मारा असेल. हो, इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया इथं मात्र हो, काय कॅच पकडलाय. व्हॉट अ कॅच. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. छोटा पॅकेट बडा धमाका. 36 काय कॅच टिपलाय मित्रांनो, जबरदस्त कॅच टिपलाय. धक्का क्रमांक 3. अकूट टप्प्याचा चेंडू होता, एलिव्हेशन कमी होतं, त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये होतंय. प्रवीण देखील अपयशी ठरतोय. तदनंतर तिसरा विकेट पडतोय. प्रवीण तंबूत परतोय. डीजेला संधी मिळते आणि डीजे देखील वाचतोय. नो डाऊट. येस डीजे. थँक्यू. मुदत सर खास करून बघा प्रत्येक 11 कर्णधार ज्यांची मी बाईट्स घेतले होते प्रत्येकने सांगितलं होतं की मुदत सर थोडे क्रिकेटपासून दूर होते, परंतु एक माझे आवडते खेळाडू आहेत आणि नो डाऊट पाहिलं तर चिपळूणसाठी जिल्ह्यासाठी चांगलं योगदान दिलं आहे. आक्रमक बॅटर आणि एक गोलंदाज असं एक मोठं नाव आहे. आणि तदनंतर इथे बघा संघ अडचणीत आहे. इथे संकटमोचक फलंदाजी करावी लागेल. आणि इथे बघूया 3 गडी बाद 21 अशी धावसंख्या फलकावरती आहे. गोलंदाजाने केले कमाल. तदनंतर पाहूया फलंदाज उडवणार का धमाल, कारण अत्यंत महत्त्व मॅच दोन्ही संघांसाठी. आफताब सज्ज झालाय. इथे मात्र दिशा बदलून गोलंदाजी असेल. राईट अप ऑफ द विकेट. ओ, अकूट टप्प्याचा चेंडू होता. ह्या देखील गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे आणि सिद्ध करून दाखवलंय. जेव्हा जेव्हा ह्या खेळाडूला ऑप्शनमध्ये बोली लागले मित्रांनो, तेव्हा तेव्हा आपली कामगिरी चांगली केली. नुसता गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहू नका, तर एक चांगल्या प्रकारचा फलंदाज देखील आहे. आणि इथे मात्र आतापर्यंत यशस्वी षटक म्हणजे षटक क्रमांक 3 या षटकात आतापर्यंत एका फलंदाजाला बाद केले, 2 धावा दिल्यात. सुरेख युवा विरुद्ध एक पाहिलं तर दिग्गज अशी ही लढत. पुढचा चेंडू राईट अप द विकेटचा असेल. इथे मात्र फुल टॉस होता. स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे मात्र नॉनस्ट्राईकला जर फेक झाली असती तर नो डाऊट बुद्ध सर ज्या प्रकारे धावत नॉनस्ट्राईकला आले होते त्याच प्रकारे धावत जावं लागलं असतं डगआउटमध्ये, परंतु एक धाव मात्र मी ते धावसंख्या 1ने मिळते. धावसंख्या आपण पाहिलं तर 22 धावा फलकावरती लागतात. डावातील षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित चिपळूण प्रीमियर लीग CPL 2025 पर्व 4 मॅच पहिला षटक क्रमांक 3 गडी बाद 22. आफताब अजय साठी सज्ज झालाय. राईट उर्दू विकेटचा मारा असेल. ओ, फुल टॉस. या चेंडूवरती मात्र फुल टोल वसूल केलाय. चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार्क. नो चेंडू देखील आहे. सोने पे सुहागा. बिग षटकार. यस डीजे.
थँक्यू येस आपण भारत हा म्हणजे मी तर म्हणे बोनस आहे. क्रिकेट कबड्डीमध्ये दिवाळी नसताना दसरा नसताना बोनस मात्र मिळतो बघा. 7 धावांचा हा बोनस असणार आहे आणि इथे मात्र फुल टॉस देखील म्हणजे फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि स्ट्राईकवर कोण आहे आक्रमक बॅटर अजय चव्हाण. फुलटॉसला सीमारेखेवर पाठवणं एक मोठं कौशल्य आहे. ताकद नजाकत सर्व काही होती आणि इथे मात्र 28 धावा फलकावरती या षटकाराने मात्र सामन्यामध्ये कमबॅक केलंय. सज्ज होते आत्ता पुढचा चेंडू रॅट मोर्द विकेटचा मार असेल. अकूट टप्प्याचा चेंडू होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. प्रॉपर टायमिंग मात्र होत नाहीये. पंचांचा इशारा बघूया काय येतोय. लीग बॉयच्या स्वरूपात मिळालेली आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 29 धावा 30 धावा फलकावरती लागतात. डावातील जर आपण पाहिलं तर इथे मात्र 3 षटकं संपतात. 10च्या सरासरीने 3 गडी बाद 30. 3 षटकांचा काही शिल्लक आहे. येणाऱ्या 3 षटकात काय घडणार काय बिघडणार तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा एकत्र CPL 2025 पर्व 4चा थरार. तोपर्यंत ऐकूया स्वराज्याच्या माध्यमातून डीजेचा थरार. डीजे थँक्यू इथे आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानात आली होती. दीपक आणि तदनंतर आपण पाहता अक्षय आणि बघा पहिल्या षटकात धावा आल्या त्या 8 टाकलं होतं ते षटक सिद्धेशने चांगलं षटक होतं. विकेट मात्र मिळाली नव्हती. तदनंतर आपण पाहिलं षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आला तो चेतन. पहिल्या चेंडू होती त्याचं चौकाराने स्वागत केलं या स्पर्धेत. चौकार मारला षटकार मारला मग चेतनने देखील दाखवून दिलं मी देखील या स्पर्धेत खेळण्यासाठी आलोय. बाद केलं दीपकला. तदनंतर बाद देखील केलं त्या षटकार त्यांनी मात्र यस प्रवीणला म्हणजे 2 बिग विकेट त्यांनी घेतल्या आणि तदनंतर मात्र मैदानात जी जोडी आपण पाहतोय म्हणजेच सिनियर जोडी आहेत सिनियर खेळाडू आहेत आणि मुद्दत सर आणि अजय यांच्या माध्यमातून मागच्या षटकात जर आपण पाहिलं तर नोचा एक चेंडू होता त्याच्यावरती एकंदरीत 11 धावा आल्यात 1 गड्याच्या मोबदल्यात. एकंदरीत बघा 10ची सरासरी आत्तापर्यंत आहे. 3 षटकांचा काही इथे शिल्लक आहे म्हणजे 18 चेंडू हीच सरासरी राहिली तर 60 आणि जर का 12 ते 13चे धावसंख्येने गेले तर मला तर इथून मात्र 70 धावा फलकावरती दिसत आहेत. परंतु आक्रमणासाठी सज्ज झाला आहे अभिजित शिंदे गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. या संघातील सिनियर खेळाडू आहे आणि तदनंतर मी सांगितलं होतं यांच्यात महेश शिंदे सिनियर आहे. अभिजित आहे सिकंदर आहे दीपक पवार आहे आणि चेतन देखील सिनियर खेळाडू आहे. युवा खेळाडू देखील काही आपण पाहतोय आणि तदनंतर आपण पाहिलं तर सतीश बांद्रे देखील एक सिनियर खेळाडू त्यांच्यातनं खेळतोय आणि अशा प्रकारे बघा इथे आतापर्यंत सर्व काही ठीक आहे. ते नक्कीच दुर्गा 11च्या माध्यमातून इथून मात्र पुढे 3 षटकात काय घडते पाहूया. सज्ज झालाय इथं पण पाहिलं तर इथे पहिल्या चेंडूवरती वाईड बाई जसे 2 धावा आले होते तदनंतर मात्र काय सुरेख कमबॅक केले. जर का अभि एक सर्वांचा लाडका खेळाडू आहे आणि तदनंतर अभिने जर का विकेट हॅट्रिक घेतली या षटकात तर आमचे हिंदीचे समालोचक आदरणीय इब्राहिम भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल तर अभिच्या प्रत्येक विकेटसाठी विनोद चव्हाण यांच्याकडून देखील पारितोषिक आणं आहे. कारण जेव्हा लाडकी खेळाडू येतात तेव्हा ATM देखील ऑन असतं. इथे पाहूया पुढचा चेंडू असणार आहे. हो बिग प्रहार मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि मित्रांनो मी सांगितलं होतं की मी मुद्दत सर मुकादम यांना या क्रिकेटपासून मिस केलं म्हणजे आतापर्यंत 3 स्पर्धा झाल्या. पवन तलाव मैदान आणि मुद्दत सर एक चांगलं आतापर्यंत समीकरण राहिलं आहे. परंतु बघा प्रॅक्टिसमध्ये नसलं की अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतं. या सज्ज झाल्या पुन्हा एकदा अभि राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा. हो काय गोलंदाजी आहे जबरदस्त. मला तर या अभिनय चंद्रकांत TWGचा बॉलर गोलंदाज चंद्रकांतची आठवण करून देणारी अशी गोलंदाजी आपण पाहतोय. हो जबरदस्त लेग स्पिन स्वरूपाची गोलंदाजी 90 अंशामध्ये चेंडू वळवला जातोय. प्रोफेशनल जसे आयकॉनिक खेळाडू या मैदानावरती गोलंदाजी करतात त्याच प्रकारची गोलंदाजी अतिशय सुरेख. याच्यावरती मात्र वर्चस्व प्रस्थापित केलं आहे अभिनय. सुरेख षटक आतापर्यंत. राईट टाइम ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू असेल. इथे बघा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे मात्र रॉंग वन ज्याला दुसरा म्हणतात
आतापर्यंत 3 स्पून स्वरूपाचे चेंडू होते. इथे मात्र दुसरा म्हणजे ऑफ स्पिन करण्याचा प्रयत्न केला. डॉट इथे मात्र एक बाईटच्या स्वरूपात धाव मिळते. धावसंख्या फलकावरती लागते. षटक क्रमांक 4. यस पंच आमच्या दिशेने होते सांगतात एस इज वाईड. इथे विनोद चव्हाण यांच्याकडून अभिच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. हो इथे मात्र मोठा फटका. येस अप्रतिम फटका होता. विथ द स्पिन ज्याला म्हणतात स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातो सीमारेखा पार आउट ऑफ द पार्क. येस बिग षटकार मस्ट डिडेड षटकार. थँक्यू. इथे आपण पाहिलं ना तर आतापर्यंत अभिने जे चेंडू मागे ठेवले त्याच्यावरती डॉट जाताना आपण पाहिलं. तदनंतर आपण पाहिलं पुढ्या जेव्हा गोलंदाजाने रडारमध्ये जेव्हा गोलंदाजाने चेंडू टाकला तेव्हा त्याला आउट ऑफ द पार्क जाताना देखील पाहिलं. आणि इथे बघा ह्या षटकाराने पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक केले. धावसंख्या होते 40 धावा पलकावती लागते 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवातीची पडझड आपण पाहिली होती. तदनंतर ती पडझड कोणी रोखली तर 2 सिनियर खेळाडू. एका बाजूने आपण पाहिलं तर आक्रमण करताना अजय चव्हाणला पाहतोय. मुदत सर थोडेसे आउट ऑफ फॉर्म आहेत परंतु स्ट्राईक रोटेट करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते. चांगलं क्रिकेट. इथे मात्र आक्रमण प्रहार झालाय अब्बीवरती. क्षेत्ररक्षणामध्ये पहा मिडॉनच्या पट्ट्यात दीपक पवार आहेत. तदनंतर सिद्धेशला आपण पाहतोय डीप मिड विकेटच्या पट्ट्यात सज्ज झालाय अबी राईट टॅप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस. इथं मात्र नो डाऊट चांगलं क्षेत्ररक्षण होतंय सीमारेषेवरती. नक्कीच ओरथ्रो ह्या एक्स्ट्राज रोखावे लागतील मित्रांनो. हा पहिला मॅच आहे आणि कोणत्याही स्पर्धेत कुठल्याही लीग स्पर्धेत पहिला मॅच अत्यंत महत्त्वाचा असतो. तुम्ही जेव्हा यस पंचांचा इशारा नो आणखीन एक धावांचा बोनस मिळतोय म्हणजे 3 धावा ह्या चेंडूवरती आहेत. सुरुवात अतिशय प्रभावी केली होती. षटकार बसल्यानंतर थोडीशी लाईन अँड लेंथमध्ये बिघाडा पाहतोय. पुन्हा एकदा फ्री हिट आहे. धावसंख्या 43 सज्ज झालाय अबी राईट टॅप ओव्हर द विकेट. सुरेख पुन्हा एकदा येस आपण पाहिलं तर ब्लॉकरमध्ये टाकले चेंडू होता आणि अशा प्रकारे बाईटच्या स्वरूपात मिळालेली धाव. क्रिकेटमध्ये धावा कशा येतात त्याला महत्त्व नाही. धावा येणं फार गरजेचं आहे. एका धावीला फार महत्त्व आहे कारण हा दोन्ही संघांसाठी पहिला मॅच. अकाउंट ओपन करणारी ही लढत आहे आणि तदनंतर धावसंख्या होते ती 44 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4थं षटक प्रगतीपथावर असताना आणि आणखीन एक नो चेंडू. यस मैदानाच्या बाहेर पडलेला चेंडू होता. 45 धावा. सुरुवात चांगली केली होती. पहिल्या 3 चेंडूवरती केवळ 1 धाव दिली होती. नंतर बघा या षटकात आतापर्यंत 15 धावा आल्यात. 45 धावा. आपण एकदा सज्ज झाल्या अबी. फुल टॉस. इथे मात्र मुद्दत सरच्या बॅट मधून येतोय आर पार आसमानी CPL आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. यस डीजे. थँक्यू. गेले 2 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकला अर्थात सिद्दीक मेमन यांचं देखील तिसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. हार्दिक स्वागत आहे इब्राहिमबाईंचं. ते देखील जोडले जातील समालोचन कक्षामध्ये. आमच्यासोबत विक्रम उर्फ गोट्या भोसले स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. तर इथे मात्र आपण पाहिलं तर यस आपण पाहतो राजू कणगुटकर सरांना. कॉम्बॉक्समध्ये आपण पाहिलं तर प्रथमेश गजमल यस समालोचकाचा आरसा म्हणून कामगिरी पाहतात म्हणजे गुणलेखन अत्यंत प्रभावी. या यॉर्कर स्पोर्टचे मालक आमचे मित्र निलेश टेरोकर यांच्या माध्यमातून प्रथमच या स्पर्धेच्या माध्यमातून पदार्पण असेल. यॉर्कर यॉर्कर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून अप्रतिम असं प्रक्षेपण संपूर्ण जगभरामध्ये केलं जाते. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. इथे मग का 4 षटकं संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. धावसंख्या फलकावरती आहे ती 51 धावा. पहिल्या 3 चेंडूवरती पहिला चेंडू स्वर टाकल्यानंतर अभिने 3 चेंडू डॉट टाकले होते. तदनंतर पुढच्या 3 चेंडूवरती तब्बल अभिला यस आपण पाहतो 20 धावा आल्यात. अतिशय महागडं म्हणजे षटकार बसल्यानंतर दशा बदलली जाते गोलंदाजाची. आफताबचा 5व्या षटकातील पहिला चेंडू रिव्हर्सचा फटका. सुरेख फटका. चेंडू पुन्हा एकदा चाललाय दण करत सीमारेखाटार. चेंडू फरार येतोय. अजय चव्हाण ब्रँडेड मस्ट डिडेड चौकार. यस डीजे. थँक्यू. इथं बघा
अतिशय आखूट टप्प्याचा चेंडू होता. क्रिकेटमध्ये मी पाहिलंय आणि एखादा एखादा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो आणि तुम्ही नॉनस्ट्राईकला असता, तेव्हा नॉनस्ट्राईकवरून आपण त्याचे पूर्ण गोलंदाजीचा आपल्याला अभ्यास होतो, की बाबा आफताब कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. ते पाहिलं होतं मागच्या षटकात अजयने. तदनंतर त्याच्यावरती अभ्यास केला आणि बघा पहिल्या चेंडूवरती त्याने ठरवलं होतं, की आफताबला ह्या चेंडूवरती आपण रिव्हर्स स्वीप मारायचा. कारण हा लेग स्पिन स्वरूपाची गोलंदाजी करतो. त्याला औषध म्हणजे रिव्हर्स स्वीप. सुरेख फटका होता. धावसंख्या होती 55. 55 धावा, 3 गडी बाद. षटक क्रमांक आपण पाहिलं तर षटक क्रमांक 5व. आता मात्र एक चांगल्या मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना पाहतोय दुर्गा इलेव्हन संघाची ही जोडी सुरेख कामगिरी करते. ओ इथे बघा विथ द स्पिन, मस्तक पे दस्तक, पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार, फरार. मिळतात धावा 4, बिलेंगे रन 4, बेडा होगा पार. यस डीजे कॅरी ऑन. थँक्यू. बघा अजय चव्हाणच्या बाबतीत सांगितलं होतं आत्तापर्यंत ज्या ज्या स्पर्धा झाल्यात त्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केले आणि इथे मात्र तोच धडाका, तीच फलंदाजी, सुरेख फलंदाजी. राऊंड विकेटचा मारा, दिशा बदलून गोलंदाजी. हो, इथे मात्र सुरेख फटका, गेंदबाजने दिया मौका, अजय चव्हाणने जडा छक्का आणि 9 चेंडू देखील आहेत. 7 धावा मिळत आहेत आणि पुन्हा एकदा डीजेचा मधुर संगीतचा आवाज देखील येतोय. डीजे कॅरी ऑन. थँक्यू डीजे. बघा 66 धावा फलकावरती लागल्या आहेत. आफताबची लाईन आणि लेंथच बिघडवून टाकले या षटकात. अजय चव्हाणने पहिल्या चेंडूवरती चौकार षटकार +9 आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेलेत. आतापर्यंत एकंदरीत संपूर्ण स्पर्धेचा आपण इतिहास पाहिला तर 9 चेंडूवरती आतापर्यंत रोखताना पाहिलंय. पाहूया ह्या 9 चेंडूवरती काय असणार आहे, कशा प्रकारचं आक्रमण असणार आहे. सज्ज झाला पुन्हा एकदा आफताब राईट ऑफ द विकेटचा मारा, फील्डचा चेंडू असेल. इथं मात्र एक चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, ट्रॅव्हल होतोय. नक्कीच येस काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडूला रोखलं जात आहे. सिद्धेश चेंडूवरती येतो, तदवर एक धाव मात्र मी ते धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण पाहिली तर डावातील षटक क्रमांक 5, 3 गडी बाद, 67 धावा. काय पार्टनरशिप आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 30, म्हणजेच या दोन खेळाडूंच्या दरम्यान जवळजवळ 47 धावांची पार्टनरशिप झाले. 20 या धावसंख्येमध्ये 3 फलंदाज बाद झाले होते. चांगली पार्टनरशिप आहे. इथे मात्र मुद्दतसरच्या बॅटमधून निघालेला फटका, प्रॉपर टायमिंग मात्र होत नाहीये. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि सुरेख झेल टिपलाय. दीपक पवार एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे, त्याचं जिवंत उदाहरण आपण पाहतोय. इथे मात्र मुद्दतसर आपण पाहिलं तर नक्कीच छोटी परंतु चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. CPL मध्ये पदार्पण झालंय, मात्र त्याला परतावं लागतंय. त्याचं कारण म्हणजे आफताबचा हा सुरेख चेंडू आणि त्याचं कारण म्हणजे दीपक पवारचा सुरेख झेल. धक्का क्रमांक 4, विकेट गिरता हुआ. यस फिर से एक बार स्वराज डीजे बजता हुआ. राहुल. निखिल वारकील आपण पाहतोय मित्रांनो मैदानामध्ये दाखल झालाय. येस आपण आता आक्रमक बॅटर आहे. आफताब आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज होतो. राईट ऑफ द विकेटचा मारा असेल. हो इथं मात्र बॅटची कट घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता. थोडंसं महेश शिंदे यांना थोडंसं फंबल होताना पाहतोय. संधी होती परंतु एक धाव मिळते. नशिबाची साथ मिळते निखिल वारकेला, संघाला देखील. आणि अशा प्रकारे 68 म्हणजे 68 धावा फलकावरती लागते. थोडंसं कमबॅक म्हणावं लागेल कारण पहिल्या 3 चेंडूवरती बघा 17 धावा आल्या. तदनंतर एक फलंदाज बाद केला, 1 धाव दिली. क्रिकेट म्हणजे कमबॅकचा खेळ आहे. आणि मित्रांनो आपण पाहिलं तर येस अजय मात्र सेट बॅट्समन आहे. त्याला आता बॉल नव्हे तर बॉल फुटबॉल सारखा दिसू लागलाय. जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा आफताब या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. राईट ऑफ द विकेट. हो इथे बघा हे आफताबची ओळख आहे. हा आफताबचा एक प्रमुख अस्त्र आहे. इथे मात्र शेवटचा चेंडू डॉट येतो, षटक देखील संपतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर 5 षटकांचा इथे खेळ संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. धावसंख्या आपण पाहिलं तर 68 धावा, म्हणजे 6 चेंडूचा काही शिल्लक आहे. आणि इथून मात्र बघा जर का 12 धावसंख्या फलकावरती आली तर नक्कीच 80+ एक चांगली धावसंख्या म्हणू शकतो. परंतु बघा शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण येणार, तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा CPL 2025 पर्व 4. तोपर्यंत मी थांबतोय. माझी सुट्टी, डीजेची ड्युटी आणि स्वराज्य डीजे. येस कॅरी ऑन.
थँक्यू. आणि ते बघा यानंतरचा होणारा मॅच असेल TWG डॉमिनेटर्स वैभव 11. वैभव 11 संघाचे बंटी चव्हाण यांचं देखील आगमन झालं आहे. गत स्पर्धेत आपण पाहिलं होतं या सुधीर स्पोर्टच्या माध्यमातून कर्णधार त्यांचा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. चांगली कामगिरी केली होती आणि अप्रोच देखील आपण पाहतोय वैभव 11चे आहेत. त्यांचं देखील या सत्रामध्ये हार्दिक स्वागत असेल. बंटी यस वेलकम. पाहूया षटक क्रमांक शेवटचे आणि अंतिम टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. नक्कीच या म्हणजे इनिंगमधील सर्वात सक्सेसफुल गोलंदाज म्हणजे सिद्धेश घाडगे यांनी पहिले षटक टाकताना केवळ 8 धावा दिल्या होत्या, रोखून ठेवलं होतं. इथे मात्र बघा स्लॉगवर आहे, शेवटचं षटक आहे ज्याला आक्रमण प्राप्त षटक म्हणतात. आणि बघा सेट बॅट्समन अजय नॉनस्ट्राईकला आहे, तर निखिल वारके एक बिग बॅटर आहे आणि ते पॉवर हिटिंग त्याच्या माध्यमातून पाहिले येणाऱ्या काही स्पर्धेमध्ये, तर मागच्या स्पर्धेमध्ये. तर इथे मात्र मी म्हटलं होतं की 12 धावा आले तर 80+. आणि इथे बघा काय घडते, क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण हे शेवटचं षटक आहे. इथे मात्र डीप अर्थात मिडॉपच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर सतीश बांद्रेला पाहतोय. सुंबा पुन्हा एकदा आपल्या प्लेसवरती म्हणजे मिडॉनच्या पट्ट्यात, तर काऊ करण्याच्या पट्ट्यात ते खेळाडू सज्ज केला आहे. डीप स्क्वेअर लेग आहे, सर्कलच्या आतमध्ये कव्हर आहे, पॉईंट आहे, चढमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग गोलंदाज आणि यष्टिरक्षक असं क्षेत्ररक्षण. तदनंतर शेवटच्या षटकातील पहिला चेंडू सिद्धेश. हो निखिलच्या बॅटमधून निघालेला फटका, व्यासपीठाला सलामी. छत्रपती शिवरायांची तळपती तलवार निखिलच्या बॅटमधून येतोय. मस्ट निडेड, अप्रतिम, आउटस्टँडिंग, ब्युटिफुल षटकार. डीजे थँक्यू. या षटकातील पहिल्या चेंडूवरती 5वा गेर टाकलाय. क्रिकेटमधील सर्वात देखणा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, साईड स्क्रीनवरती चेंडू जाऊन अडवतोय. 6 धावांसाठी 74 धावा फलकावरती आहेत. पुढे दाखूट टप्प्याचा चेंडू, इथे मात्र पुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार, गोइंग अँड गॉन. डीजे कॅरी ऑन. थँक्यू. दोन्ही खेळाडू एकाच संघातील आहेत. इथे मात्र प्रतिस्पर्धी आहेत, इथे मात्र विरोधक आहेत आणि एकाच संघातून प्रॅक्टिस करतात, सराव करतात. प्लस पॉईंट वीक पॉईंट प्रथमेश ठाऊक आहे दोघांना. इथे मात्र हवी कोण ठरतोय नक्कीच, नो डाऊट निखिल. व्हॉट अ बॅटिंग. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे बघा, इथे मात्र चांगला चेंडू आहे. गती परिवर्तन आणि थोडंसं धावांमध्ये मध्ये परिवर्तन हो. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. अतिघाई संकटात नाही. इथे मात्र बघा निखिलला परतावं लागतंय. चुकीच्या दिशेला मित्रा वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला हळू जाणं केव्हाही चांगलं, कारण अजय देखील सेट बॅट्समन आहे, परंतु चांगली बॅटिंग केले, सुरेख बॅटिंग केले. परतावं लागतंय. धक्का क्रमांक इथे आपण बघत 5वा धक्का, फलंदाज बाद. एस डीजे. थँक्यू. प्रशांत कदम यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. यस आपण पाहिलं तर इथे 81 धावा फलकावरती आहेत. अद्याप 3 चेंडू येणं बाकी. अजयचा पुढचा इथं मात्र इथं बघा सिद्धेश इथे मात्र यस पंचांचा इशारा तो 22च्या स्वरूपात एक मिळालेली धावा आहे. धावसंख्या होते 82. मी सांगितलं होतं 80+ धावा होणार आणि झाल्यात देखील. आणि तदनंतर अद्याप 2 चेंडूचा काही शिल्लक आहे मैदानामध्ये. अजय तांबट आणि ह्या 2 चेंडूवरती जेव्हा फलंदाज मैदानात येतो, स्लॉगवर आहे, त्याच्याकडे लायसन आहे, त्याच्याकडे आक्रमणाचं लायसन आहे. परंतु सिद्धेश बघा नवीन फलंदाजांना जखडून ठेवणार का, कारण आतापर्यंत या षटकात म्हणजे 13 धावात आल्यात. एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. 14 धावा आल्यात, एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. आणि इथे मात्र नक्कीच हे 2 चेंडू देखील अत्यंत महत्त्वाचे टार्गेट सेट करणारे हे 2 चेंडू आहेत. राईट मोर द विकेट. इथे मात्र सुरेख फटका, कार्पेट शॉट. सतीश बांद्रे एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे आणि तदनंतर चांगली क्षेत्ररक्षण, चांगलं फेक. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 83 धावा फलकावरती आहेत. शेवटचा चेंडू असेल स्ट्राईकवर आहे सेट बॅट्समन अजय. आणि तदनंतर मोठे डोकेदुखी असेल ती सिद्धेशची, कारण अजय सेट बॅट्समन आहेत. त्याच्या बॅटमधून चौकार पाहिलेत, षटकार पाहिलेत.
इथे मात्र या षटकातील शेवटचा चेंडू सज्ज झाला आहे. पुन्हा एकदा सिद्धेश सुरेख फटका चेंडू येतोय लॉंग ऑफच्या पट्ट्यात दण दण करत सीमा रेखा पार. चेंडू फरार. शेवटच्या चेंडूवरती होते दमदार असरदार बहारदार. यस CPL 2025 चौकार डीजे.